श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वदातीतं गगनसदृशं त्वत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावतीतं त्रिगुणरहितं सदं नमामि. ओम रक्तांगरक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कथाटोपी च मालादण्डकमण्डलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माय चक्र चालका अविनाशा शेष शयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जाणिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक दंत फर्शधर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे. जिचा वरद प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या गाडी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी एकूनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लांगी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहोन ज्ञाते ही डोल वितिमान तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी दयानमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियाकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असिधी प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतुनी पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त पारिसोत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पण नमस्तु श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे बसती होय त्यांचे मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कल कोटा माजारी राजाप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्या पूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. तीन खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांशी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिले अपूर्व
बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालींचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातल गोदा तटका प्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरींचे स्नान, स्थळे पाहिले परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तर नंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकळ वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळ वेड्या प्रती, राहिले स्वामी राजे येती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहिली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कंबरे वरी ठेवून कर दर्शना देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्ती पारितोष द्वितीयोध्याय गौड. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते ह्या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहळा माझे वास्तव्य करीत, अप्पाटोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटासी, अर्धमार्गावरुणी टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेविकांनी, परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले यतिराजे स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची तट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, काले चोळप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यागाधिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळप्पाची जिती, आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घर राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असदिये. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एकयती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात, रूपाशी कळला वृत्तांत, की आपुली या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुतपाही, आजवरी जाहले नाही, आता जाऊनी लवलाही, भेटू दया येतीवरी. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐशी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायांची. खून पडली अंतरी, स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समष्टी पाऊले वंदली, षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नूपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त पारिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे द्वितीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. दत्ताध्यायाचे अंती, अक्कलकोटी आले यती, रूपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढभाव, घरी राहिले स्वामीराव, हे तयांचे सुहृदपूर्व, नित्य सेवा घडले त्याते. चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ प्रतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येते, कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहून. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्यात फसले, ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छित, तेथे यतिराज पुरविती, दृढचरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू.
जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिकांवरती तत्काळ योग्य शासन करतात. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी. हंसोती म्हणते जनांशी ढोंग्यांच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत असे. असे त्यांनी निंदले समर्थांशी अंतिरी जाणिले. जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला पोहत एकची गर्दी झाली. दर्शनी घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते. कोणी नवसाते करीती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी. स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात तेनी जसते समर्थ संन्याशा पुढे लोटीती. मोडले जनांची गर्दी तो येविनी सेवे करी. संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्यदाता असता चळाशी इथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपाशी. रात्र होता त्यांशी अन्नोदक वर्जासे. जे पातले करू चरणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सिन जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा पारिसोत प्रेमळ भक्त चतुर्दध्याय गोळहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदयतो. अक्कलकोट नगरात एकतक पर्यंत स्वामीराज वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूंकडे. कोणाचे पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक निरुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती अनुमंती तयांची. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बसले असता समग्र बोले रूपावर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटाची येथे आणील स्वामींशी. तरी आम्ही तयांशी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलला ता झाला उत्तर लोपाला की बरीयसी. आपुली जरी इच्छा आहे स्वामी ते आणावे वट पुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय माळसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपावर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जणी त्यापरी तात्याशी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांदे. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातीतली निर्मिती त्याही कहती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांशी विचार पडला मानसी. त्या नगरांवरील स्वामींशी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना भगवानने करती ब्रह्मण भोजने. दिली बहुसार दाने याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशी याने काही न झाले केले कीर्तिक व्यर्थ केले. तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडला तयांशी. मग लढवी एक व्यक्ती एकांती गाठून चोळपा प्रती. त्याच लांगी विनंती करती बुद्धिवादी सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडत्याशी. मग मल्हारराव आदरेचे इनाम देईल तुम्हाला. द्रव्येन सर्व वशः चोळपाशी लागली आशा. तयांच्या अंतरी भरोसा जहांगीरीचा बहुसार. चोळप्पानेकर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुधन. आपुला योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी अंशकरण उत्तर चोळप्पा लागून काय दिलं सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त. पंचमोध्याय गोळहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. धरोणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चालावे.
भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हसोनी मल्हारराव चियामणी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून निदयांच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे, ऐसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नामे प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले, स्वतःची ब्राह्मण बैसवले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा. परितयांच्या वाड्याचा करीन गेले समर्थ, तात्याला वेगळे चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊन वडितांशी काय सांगावे राज्याशी, आणि सगळ्या जनांशी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एकटी वचून नावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामींशी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले, मागून अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटीत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशांत ताते घेऊन पडद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परिमला राव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्व त्रासी विचारित कोण जातो स्वामींकडे, तेव्हा मराठा उमराव यशवंत दयांचे नाव. नृप कार्याची धरून हाव आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची बेटी, वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामींपुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणून सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा काबू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावर बडोद्याशी तेथील कार्याशी सोडून. साहेब अभिषेक केला, मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनी प्रचिती आली. अघटित लीला जाविली, ख्याती झाली सर्वत्र. इतिश्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त पारिसोत षष्ठोध्याय गोड हा. इतिश्री स्वामीचरित्र सारामृत षष्ठोध्याय हा समाप्तः. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघर्णा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी रूपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडत्यासी श्रवण करती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देऊनी ठेविले. या समयी मुंबाबुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यांची आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी फटाफटी बुवांशी शेविटी आणले. रात्रंदिन नृपवंदरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाटली लोकांत, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया येतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींची. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणे ऐसे विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेड्या संन्यासी. भुरळ पडली लोकांची, लागले व्यर्थ व्यक्तींची, याने नोग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाटले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलिनी, पातले आपल्या स्वस्तानी. विकल्प पाथला म्हणी, स्वामींचे तुच्छ मानिती. नित्य नियम सारण ब्रह्मचारी करती शयन. जवळीपारशी दोघे जण तेही निद्रस्त आले. निद्रा लागली बुवांची, लोटली या काही निशी. एक स्वप्न त्यांचे चमत्कारिक पाडलेसे. आपुल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले. असंग महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबोडीने उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एकन बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयांशी. त्याने तरुणी बुवांशी सावध केले त्या वेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्ने कैकी पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुस्ता मागील प्रश्नांची कथकथा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखोनी इच्छिकांशी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणीसी कैसे.
ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागते कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती प्रत्येकून धरले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदादित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गळून ब्रह्मपद योग्य झाले. इति स्वामी चरित्र सारामृत नानाप्रकृत कथासंमत सदा पारिस्वत भाविक भक्त सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.